सातारा तालुक्यातील सासपडे गावामध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीची निर्घृण हत्या झाल्यानं परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। डोक्यात लोखंडी वस्तूनं घाव घालून तिची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली। पोलिसांनी काही तासांमध्येच राहुल यादव या संशयिताला ताब्यात घेतलेलं असून संबंधित मुलीच्या अंगावरती केलेली दुखापत देखील संशयास्पद असून हा सर्व प्रकार अतिप्रसंगाचा असल्याचं दिसून आलंय। या प्रकरणी पोलीस संशयित आरोपीची चौकशी करतायत। यापूर्वी देखील एका मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये त्याच्यावरती संशय होता अशी माहिती आता ग्रामस्थांनी दिली। संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावरती हल्ला केलेला असून न्यायाच्या मागणीसाठी शिवतीर्थवरून जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा नेण्यात आला। वकील संघटनांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीच्या बाजूने केस न लढवण्याचं आश्वासन दिलंय। नाशिकमध्ये सायबर ठगांनी आता लुटीचा नवीन मार्ग अवलंबण्यास सुरुवात केलेली असून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अनेकांना लुटलं जातंय। नाशिकमध्ये असेच 2 प्रकार हे उघडकीस आले। त्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला 6 कोटींना लुटलं तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला 72 लाखांचा चुना लावल्याचं समोर आलंय। आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट आणि हे पैसे उकळलेले आहेत। ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे। एफआयआर पण दाखल करत आहोत आणि दाखल झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते निष्पन्न होतील। फेक नावं यूज करून असे अकाउंट सिम कार्ड यूज केले जातात। सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आवाहन आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही। डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी 1930 सायबर क्राईम पोर्टल जे आहे एक हेल्पलाईन नंबर आहे 1930 त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी। यासोबत